हाय फ्रेंड्स, वेलकम टू WRS स्मार्ट लर्निंग अकॅडमी. चला आपण कोणता पाहत होतो 10th चा चॅप्टर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर आपण पाहणार आहे आज मॉडर्न पिरियडिक टेबल. बाय हुम मेंडलीज मॉडर्न पिरियडिक टेबल. ठीक आहे. रशियन सायंटिस्ट होते देमत्री मेंडेलिव. डेव्हलप केली त्यांनी काय पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट. काय डेव्हलप केली पिरियडिक टेबल एखाद्या एलिमेंटची ड्युरिंग द पिरियड. कोणत्या वर्षी केली 1869 टू 1872 AD पर्यंत. कुठपर्यंत केली, कुठपर्यंत होते ते केली डेव्हलपमेंट 1869 टू 1872 पर्यंत. ठीक आहे. मेंडेलिव्हच्या टेबलनी एक महत्वाचं क्लासिफिकेशन सांगितलं. कशाचं क्लासिफिकेशन सांगितलं? क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटचं सांगितलं. ठीक आहे. मेंडेलिव्हनी काय कन्सिडर केलं? फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स. काय कन्सिडर केले की काही फंडामेंटल प्रॉपर्टीज आहे एलिमेंट्सचे, नेमली ॲटमिक मास असू शकतो, त्यांचा स्टँडर्ड असू शकतो, आणि ते सगळे अरेंज केलेत किती फक्त 63 एलिमेंट जे माहीत आहेत त्यांच्यामध्ये. पण कसं टाकले? एन इन्क्रीजिंग ऑर्डर. चढत्या क्रमांकाने काय केलेलं आहे? टाकलेलं आहे त्यांच्या ॲटमिक मासेसच्या अनुसार. त्याच्यानंतर त्यांनी काय ट्रान्सफॉर्म केलं की हे सगळं कशामध्ये केलं? इनटू पिरियडिक टेबलमध्ये. ठीक आहे. अँड एलिमेंट्स इनटू द अकॉर्डन्स विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. एक तर मासेसच्या अनुसार तर केले, पण केले त्यांच्या असणारे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजच्या अनुसार पण केले हे सगळे जे एलिमेंट्स होते. ठीक आहे. जर नेक्स्ट पाहिलं, मेंडेलिव्हने ऑर्गनाइज केले पिरियडिक टेबल कशाच्या बेसिसवरती? फिजिकल आणि केमिकल मॉडर्न पिरियडिक टेबलच्या बेसिसवरती. ह्यांचाच काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. कोणाचा? हायड्राइड आणि ऑक्साईडचा. हायड्राइड म्हणजे असा जो हायड्रोजन कंबाईन तर होतोच, पण दुसऱ्या एखाद्या एलिमेंट सोबत पण कंबाईंड होतो, त्याला आपण काय म्हणतो? हायड्राइड म्हणतो. आणि तसंच ऑक्साईडचा पाहिला, ऑक्सिजन हा दुसऱ्या एखाद्या काय कंपाऊंड सोबत काय होतं? कंबाईन होतं. एखाद्या एलिमेंट सोबत काय होतं? कंबाईन होतं. त्यालाच आपण काय म्हणतो? ऑक्साईड असं म्हणतो. ठीक आहे. पाहायला गेलं तर मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि त्याची जी डेन्सिटी आहे एलिमेंटची ती कुणाच्या अकॉर्डिंग असती? त्यांच्या हायड्राइड आणि ऑक्साईडच्या अकॉर्डिंग असती. ठीक आहे. मेंडलने काय शोधलं की जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या सिमिलर आणि फिजिकल प्रॉपर्टीच्या अनुसार, जे एलिमेंट्स आहे कशाच्या अनुसार? त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रोसेसच्या अनुसार काय केलेलं आहे की हे परत परत काय होते? रिपीट होते का डेफिनाइट इंटरवलवरती. तसंच जर पाहिलं, मेंडेलिव्हने काय स्टेट केलं? हा जो खाली दिलेला पिरियडिक टेबल आहे त्यांनी काय काय शोधले एलिमेंट्स ते काय करायचं आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर पाहताना एक गोष्ट लक्षात येते की periods ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटमिक मासेस. जेवढे पण प्रॉपर्टीज आहे एलिमेंटचे ते सगळे पिरियडिक फंक्शन आहे त्यांचे असणारे ॲटमिक मासेस. ठीक आहे. जो वर्टिकल कॉलम आहे, असा असतो ना वर्टिकल, जो वर्टिकल कॉलम आहे त्यांना म्हणलं जातं पिरियडिक टेबल, त्याला म्हणलं जातं ग्रुप म्हणलं जातं. आणि जे हॉरिझॉन्टल रो मध्ये असतात, म्हणजे असे हॉरिझॉन्टल रो मध्ये असतात, त्यांना काय म्हणलं जातं? पिरियड्स असं म्हणलं जातं. जे वर्टिकल कॉलम मध्ये असतात मेंडल पिरियडिक टेबलच्या वर्टिकल कॉलम मध्ये, त्यांना म्हणलं जातं ग्रुप्स. ठीक आहे. आणि जे हॉरिझॉन्टल मध्ये असतात त्यांना काय म्हणलं जातं? पिरियड्स असं म्हणलं जातं. ठीक आहे. पाहूया नेक्स्ट काय सांगितलं पहा. आता मेंडलचं पिरियडिक टेबल सांगितलं आहे. मेंडलनी काय असे एलिमेंट्स अरेंज केले वाढत्या क्रमांकामध्ये, आणि पण काही जे गॅप्स राहिलेले आहे ते दाखवत आहे की एलिमेंट्स अजून तिथं काही डिस्कवर्ड झालेले नाही. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये चार्ट आहे, तुम्ही त्यात पाहू शकता. मी तुम्हाला काही एक्सप्लेन करते त्यात. ग्रुप 1 दिले, त्याच्या अनुसार पहिले सिरीज दिलेले आहे. ठीक आहे. 1 ते 12 पर्यंत काय दिले? सिरीज दिलेले आहे. ठीक आहे. काय केलेले? ग्रुप 1 दिले. ग्रुप 1 पासून कुठपर्यंत दिलेले? ग्रुप 8 पण दिलेले आहे. R2O,
आर म्हणजे हा जनरल फॉर्म्युला असतो आणि ओ म्हणजे ऑक्साईड असतो, ऑक्सिजन असतो. ठीक आहे, तिथे जर एच दिला आहे, हा एच काय रिप्रेझेंट करतो, हायड्रोजनला काय म्हणजे हायड्राईडला काय करतो, रिप्रेझेंट करतो. आणि ओ काय कशाला रिप्रेझेंट करतो, ऑक्साईडला काय करतो, रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, पहिल्यामध्ये जर ग्रुप 1 मध्ये पाहिलं तर एचचा ॲटॉमिक मास किती आहे, 1. लिथियमचा ॲटॉमिक मास किती आहे, 7. सोडियमचं किती आहे, 23. आणि पोटॅशियमचं किती आहे, 39. असंच जाता जाता हे केले आहे, सगळ्यांचे मासेस काढले आहे. पण आता जिथं गॅप आहे त्याचा अर्थ तिथं अनडिस्कवर्ड एलिमेंट्स आहे. तसंच आरो मध्ये पाहिलं, ग्रुप सेकंड फक्त आरो मध्ये जर पाहिलं तर बीई म्हणजे बेरिलियमचं किती आहे, 9.4 आहे. त्याच्यानंतर मॅग्नेशियमचं किती आहे, 24 आहे. तसंच ग्रुप 9 आणि 10 मध्ये पण हा आणि 12 मध्ये पण काय डिस्कवर केलेला नाही. तसंच ग्रुप 3 मध्ये जर पाहिलं तर बोरॉनचं किती आहे ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास 11 आहे. ॲल्युमिनियमचं किती ॲटॉमिक मास 47.3 आहे. पण हे जे झालेले आहे ते डिस्कवर्ड झालेले नाही. ठीक आहे, तसंच हेच काय दिले 12 पर्यंत आपण अनडिस्कवर्ड एलिमेंट्स काय केलेले दिलेले आहे. ठीक आहे, हा जो चार्ट आहे तुम्ही काय करू शकता, एकदा लर्न करू शकता, एकदा पाहू शकता. ठीक आहे, पण जे तुम्हाला ॲटॉमिक मास सुद्धा काय असतात, इम्पॉर्टंट असतात. आपण म्हणू शकतो ॲटॉमिक मास सुद्धा काय असतात, इम्पॉर्टंट असतात. तर ह्याच्यातून काय सांगायला भेटतं की एलिमेंट्स जेवढे पण अरेंज झालेले आहे ॲटॉमिक मासमध्ये ते सिमिलर असतात. कशाला सिमिलर असतात, अपेअर्ड झालेले जे वर्टिकल ग्रुप्समध्ये त्याला काय असतात, सिमिलर असतात. आता जो गॅप राहिलेला आहे, सोडलेला आहे, तर मेंडल लेफ्ट गॅप्स और काय फॉर एलिमेंट्स जे डिस्कवर झालेले नाही त्याला. ठीक आहे, प्रेडिक्शन काय केले की काय जे मिसिंग एलिमेंट्स आहे ते नंतर काय कलेक्ट लेटर मध्ये फाउंड म्हणजे नंतर कळलेले आहे. ठीक आहे, तसंच आर काय करतं, कंबायनिंग कॅपॅसिटी आहे आणि ओ काय करतं, ऑक्सिजन आहे. बेस कशावरती तुम्हाला सांगितलेलं, ऑक्साईड आणि हायड्राईड वरती बेस आहे. ठीक आहे, तसंच मेंडेलस टेबलनी एक ग्रे स्टेप घेतले आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या भोवती. ठीक आहे, तर हे सगळे जे आहे तुम्ही हे काय करू शकता, पाहू शकता, ॲटॉमिक मास एकदा पाहू शकता. ठीक आहे, ठीक आहे, जे जनरल फॉर्म्युला आहे कशाचा, कंपाऊंडचा, तो कसा दाखवलेला आहे, R2O मध्ये, R2O मध्ये दाखवलेला आहे, R2O2 मध्ये दाखवलेला आहे. अप्पर पार्ट मध्ये मेंडेलिक टेबल लिहिलं जातं, पण आता असं काय कसं लिहिलं जातं, लोअर पार्ट मध्ये लिहिलं जातं R2O R2O3 इन द प्रेझेंट सिस्टीम मध्ये. पहिलं 2 जो आहे तो रेसच्या फॉर्म मध्ये लिहिला जात होता, पण आता 2 जो आहे आणि O3 जो आहे, जेवढे पण नंबर आहे तो खालच्या फॉर्म मध्ये काय केले जातात, लिहिले जातात. आता इंट्रोडक्शन टू सायन्स. मेंडेलीव 1834 ते 1907 पर्यंत प्रोफेसर होते. कुठं, सेंट पीटरबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांनी सेपरेट कार्ड बनवलं होतं प्रत्येक एलिमेंटचा मास, ॲटॉमिक मास माहीत होण्यासाठी. त्यांनी त्याच्यानंतर कार्ड अकॉर्डिंग टू देअर मासेस आणि प्रॉपर्टीजच्या हे काय केलं होतं, नीट लाईनमध्ये एका सिस्टमॅटिक ऑर्डरमध्ये काय केलं होतं, ठेवलेलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट मेरिट्स. काय चांगलं आहे मेरिट्सनी, काय मेरिट्स म्हणजे काय ॲडव्हान्टेज असेल मेंडेलियस पिरियोडिक टेबलचे. सायन्स हा प्रोग्रेसिव्ह आहे, सगळ्यांना माहिती आहे सायन्स कसा आहे, प्रोग्रेसिव्ह आहे. ठीक आहे, देर इज अ फ्रीडम इन सायन्स, खूप स्वतंत्रपणा आहे सायन्समध्ये. काय करण्यासाठी, रिवाईज करण्यासाठी, जे मागचे राहिलेले काम असतील किंवा जे एक्सपेरिमेंट असतील किंवा काय मेथड असतील, काय ॲडव्हान्स मीन्स असतील, हे सगळे जे राहिलेले आहे आपण त्याला एकदा परत वाचून परत काय करू शकतो, एक नवीन नाव देऊ शकतो. ठीक आहे, हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे सायन्सचे ते क्लिअरली कशामध्ये दाखवले जातात, मेंडलच्या पिरियोडिक टेबलमध्ये दाखवले जातात. ठीक आहे, तसंच जर आपण अप्लाय केला लॉ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट मध्ये आणि त्यांच्या असणाऱ्या पिरियोडिक फंक्शन मध्ये, त्यांच्या ॲटॉमिक मासेस मध्ये. ठीक आहे, तर जसं पाहिलं की जेवढे पण सगळे एलिमेंट्स माहीत असतात, मेंडलने हळूहळू त्यांना अरेंज केलेलं आहे एका थॉट मध्ये आणि त्यांच्यामधून असणारे काय इन्फॉर्मेशन हे बनवले आहे. पण हे फायनल सुद्धा नाही झाले आहे, हे चेंज होऊ शकतं. ठीक आहे, ॲज अ रिझल्ट आपण म्हणू शकतो आपल्या पिरियोडिक टेबल काय करायचं आहे, डेमॉन्स्ट्रेट करायचं आहे काही हे जे दिलेले मेरिट्स आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे,
आता सपोज ॲटॉमिक मास दिले काही एलिमेंटचं परत एकदा रिवाइज करण्यासाठी त्यांच्या प्रॉपर जागेवरती, ठीक आहे, त्यांच्या असणाऱ्या प्रॉपर्टीज वरती. फॉर एक्झाम्पल जो प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास आहे कशाचा, बेरिलियमचा, किती आहे 14.09 एवढा होता. पण त्याच्यानंतर त्याला करेक्ट केल्यानंतर त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे 9.4 आलेली आहे. आणि बेरिलियम हा बोरॉनच्या पहिला काय केलं जातो, ठेवला जातो. बोरॉनच्या पहिला हा ठेवला जातो. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा काय सांगतोय, मेंडलने जी खाली जागा ठेवल्या होत्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये, ह्याचा अर्थ काय होता, त्यांच्यामधल्या ॲल्युमिनियम काय डिस्कवर्ड झालेले नाही. तसेच 3 अननोन एलिमेंट्स हे नाव दिले आहे. EK म्हणजे एका बोरॉन, दुसरा एका ॲल्युमिनियम आणि तिसरा एका सिलिकॉन. हे नोन होते, माहीत होते त्यांच्या नेबर्सला. आणि ती त्यांचे जे ॲटॉमिक मासेस आहे ते कसे इंडिकेटेड होते, एका बोरॉनचे 44, एका ॲल्युमिनियमचे 68 आणि एका सिलिकॉनचे 72. नॉट ओनली बट दिस प्रॉपर्टीज, हे जे प्रॉपर्टीज ते सुद्धा काय केलेले, प्रेडिक्ट केलेले होते. त्याच्यानंतर जे काही जे एलिमेंट्स पाहिले ते डिस्कवर्ड झाले होते आणि त्यांचं जे नेम होतं तो स्कँडियम होतं, गॅलिनियम होतं, गॅलिलियम होतं आणि जर्मॅनियम होतं. सो स्कँडियमला SC ने डिनोट केलं जातं, गॅलियमला GA ने डिनोट केलं जातं आणि जर्मॅनियमला हे GE ने डिनोट केलं जातं. ठीक आहे. त्यांचे जे प्रॉपर्टीज आहे एलिमेंटचे ते मॅच होतात एकमेकाला. आणि हे कुणी प्रेडिक्ट केलं होतं, पहिलंच मेंडेलिव्हने प्रेडिक्ट केलं होतं. तर आपण 2.4 हा टेबल पाहूया. ठीक आहे. तेवढे पण काय सक्सेस जे एलिमेंट्स होते त्यांनी कन्व्हिन्स केले होते त्यांच्या इम्पॉर्टन्स मेंडलच्या पिरियोडिक टेबलवरती. आणि जे हे मेथड आहे क्लासिफिकेशन एलिमेंटचं ते एक्सेप्ट केलं होतं. लवकरात लवकर जसं काम झालं होतं तसं ते एक्सेप्ट केलेलं होतं. ठीक आहे. पहा, ॲक्च्युअल आणि प्रेडिक्टेड प्रॉपर्टीज ऑफ गॅलिलियम काय सांगतो आपल्याला. मेंडेलिव्ह पिरियोडिक फॉर एके ॲल्युमिनियम जो ई आहे, आपण एके ॲल्युमिनियम म्हणजे ईने काय करतो, रेफर करतो. क्लोजली हा मॅच झालेला आहे ॲक्च्युअल प्रॉपर्टीज ऑफ गॅलिलियमला म्हणजे GA ला. ठीक आहे. तर प्रॉपर्टीज दिलेली आहे. एके ॲल्युमिनियम म्हणजे ई दिलेला आहे, मेंडेलिव्हचं प्रेडिक्शन दिलं आहे, त्याच्यानंतर गॅलिलियम दिलं आहे, त्याच्यानंतर काय ह्यांच्या दोघांची काय दिलेली आहे, कंपॅरिझन दिलेली आहे. ठीक आहे. आपण जर पाहिलं ॲटॉमिक वजन ॲल्युमिनियमचं किती आहे 68, गॅलिलियमचं ॲक्च्युअल किती आहे 69.7 आणि यांची कंपॅरिझन कशी एकदम जवळ आहे, 68 आणि 69 हा काय थोडंसं जवळ आहे. डेन्सिटी म्हणजे घनता कशी दिली आहे, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ॲल्युमिनियम किती आहे 5.9 आणि गॅलिलियम किती आहे 5.94. आपण म्हणू शकतो व्हेरी क्लोज, एकमेकाशी कसे आहेत, खूपच क्लोज आहे. ठीक आहे. मेल्टिंग पॉईंट काय दिले, डिग्री सेल्सिअस म्हणजे कमी दिलेलं आहे. गॅलिलियमचं किती आहे 30.2 म्हणजे कन्सिस्टंट म्हणजे कसं आहे, कमीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर्म्युला आहे क्लोरीनचा काय, ECl3, एका क्लोरीन 3. ठीक आहे. क्लोरीन. नेक्स्ट काय क्लोराईड दिलेलं आहे, त्याच्यानंतर गॅलियम क्लोराईड दिलेलं आहे, त्याचा पण एक्झॅक्ट हा काय होतोय, मॅच होतोय फॉर्म्युला ऑफ ऑक्साईडमध्ये जर पाहिला तर E2O3, तसंच इथं काय G2O3, तसंच हा सुद्धा काय होतं, एक्झॅक्ट मॅच होत आहे. तसंच नेचर काय ऑक्साईडचं पहा, एम्फोटोरिक नेचर कसं आहे, एम्फोटोरिक नेचर, ह्याचं पण नेचर कसं आहे, एम्फोटोरिक नेचर कसं आहे, एम्फोटोरिक नेचर म्हणजे हा एक्झॅक्ट काय होतोय, मॅच होत आहे. तसंच मेंडलने पिरियोडिक टेबलमध्ये काय सांगितलं, जो एके ॲल्युमिनियम आहे तो रिमार्केबल आहे, ॲक्युरेट रिमार्केबल आहे, पण त्याचे जे प्रॉपर्टीज आहे क्लोजली कशाला मॅच होतात, असणारे ॲक्च्युअल प्रॉपर्टीज ऑफ गॅलिलियमला, असणारी ॲक्च्युअल प्रॉपर्टीज कशाला, गॅलिलियमला. ठीक आहे. समजलं तुम्हाला. घेऊया पुढं. ओके. आता जर आपण पाहिलं की अशी प्लेस होती रिझर्व केलेली होती नोबल गॅसेससाठी, हिलियम, निऑन, आर्गॉन, हे काय झाले, गॅसेस झाले. ठीक आहे. नोबल गॅसेस जे डिस्कवर केले होते मेंडलच्या ओरिजिनल पिरियोडिक टेबलमध्ये. हावेवर जेव्हा मेंडलने नोबल गॅसेस सच एज हिलियम, निऑन आणि एरोगॉन हे डिस्कवर केले होते कुठपर्यंत, एंड ऑफ द 19th सेंचुरी पर्यंत. मेंडलनी
झिरो ग्रुप सुद्धा क्रिएट केला होता बिना ओरिजिनल पिरियॉडिक टेबल डिस्टर्ब करता, म्हणजे त्यांचं काही चेंज न करता नोबल गॅसेस सुद्धा व्यवस्थितपणे फिट केले होते कुठं, पिरियॉडिक टेबल मध्ये. ठीक आहे. डिमेरिट्स ऑफ मेंडल पिरियडिक टेबल. आता मेरिट्स पाहिले, काही फायदे पाहिले, आता काही डिमेरिट्स पाहू. जे होल ॲटॉमिक नंबर मास आहे एलिमेंट्स म्हणजे कोबाल्ट आणि निकेल झाला, हा सेम आहे, जो हे सेम आहे कशाला, देअरफॉर देअर वॉज एन ॲम्बिग्युटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन मेंडल्स पिरियडिक टेबल. ठीक आहे. आयसोटोप्स, आयसो म्हणजे कसा, सेम, डिस्कवर केले होते लॉंग टाइमनी, खूप साऱ्या टाइम नंतर, जेव्हा काय पिरियडिक टेबल पुट फोर्थ आणला होता, ॲज आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज. आयसोमध्ये सेम केमिकल प्रॉपर्टीज होती, पण डिफरंट ॲटमिक मासेस होते. पण कसे होते, डिफरंट ॲटमिक मासेस होते. चॅलेंज काय होतं, चॅलेंज वॉज पोज्ड इन द प्लेसिंग द मेंडल्स पिरियडिक टेबल. एक चॅलेंज काय केलं होतं, पोज केलं होतं, काय प्लेस करताना, मेंडलचा पिरियडिक टेबल पोज करताना. ठीक आहे. तसं जर पाहिलं आपण, ठीक आहे, काय, वेन जेव्हा एक एलिमेंट अरेंज होतो एका इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये, वेन जेव्हा एखादा एलिमेंट इन्क्रीज होतो एका काय म्हणू शकतो, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ॲटॉमिक मासेसच्या जे राईज होतं, जे चढता क्रमांक होतो ॲटॉमिक मासेसचा, तो अपेअर होत नाही, एकसारखा अपेअर होत नाही. पण आपण म्हणू शकतो हे असं पण पॉसिबल नाहीये की जे प्रेडिक्ट केलेले आहे काही एलिमेंट्स ते डिस्कवर केलेले आहेत दोन हेवी मेटल्सच्या मध्ये. ओके. काय सांगतो, पहिला एकदा सांगते, पहिला जो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, होल नंबर जे ॲटॉमिक मास एलिमेंट्सचा तो कोबाल्ट, निकेल आणि काय आहे ते सेम आहे, पण देअर वॉज अन ॲम्बिग्युटी रिगार्डिंग द सिक्वेन्स इन द पेंडल्स पिरियडिक टेबल. ॲम्बिग्युटी म्हणू शकतो आपण अनेक प्रकारे बऱ्याचशा गोष्टी काय होत्या याच्या माहीत होत्या. ठीक आहे. नेक्स्ट जर पाहिलं तर चौथा काय सांगतो, पोझिशन कशी होती हायड्रोजनची. हायड्रोजन सिमिलॅरिटी दाखवतो, सेम असतो हॅलोजन ग्रुप सोबत. हॅलोजन म्हणजे ग्रुप कोणता, 7. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हायड्रोजनचा तो H2 बरोबर आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय हायड्रोजनचा, H2 आपण म्हणतो. पण मॉलिक्युलर फॉर्म्युला तसाच फ्लोरीन आणि क्लोरीनचं पण काय असणार, F2 आणि Cl2. सेम वेज आपण काय सांगू शकतो की जशी सिमिलॅरिटीज आहे केमिकल प्रॉपर्टीज मध्ये हायड्रोजन आणि अल्कलाय मेटल ग्रुप 1 ची, तसंच सिमिलॅरिटी सुद्धा आहे कशामध्ये, मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये, कशाच्या, कंपाऊंड ऑफ हायड्रोजन अल्कलाय मेटल. आता हायड्रोजन अल्कलाय मेटल मध्ये कोणकोणते, तर सोडियम, पोटॅशियम असे. ठीक आहे. फॉर्म होतं क्लोरीन आणि ऑक्सिजन सोबत, बरोबर. हे सगळे फॉर्म होतं कशासोबत, क्लोरीन आणि ऑक्सिजन सोबत. ठीक आहे. आपण सगळ्या प्रॉपर्टी जर पाहिल्या तर आपल्याला हे लक्षात येतं की हायड्रोजन जे आहे ना ह्या ग्रुपमध्ये, ते अल्कलाय मेटल ग्रुप 1 शी आणि ग्रुप ऑफ हॅलोजन म्हणजे 7th शी काय आहे, रिलेटेड आहे. ठीक आहे. जर पाहिलं कंपाऊंड ऑफ H आणि कंपाऊंड ऑफ सोडियम पाहूया, हायड्रोजन आणि सोडियम, HCl होते, H2O पण होते, H2S पण काय होते, मॅच होते कंपाऊंड. ठीक आहे. तसंच NaCl पण, Na2O पण आणि Na2S पण काय होते, हे कंपाऊंडची काय होते, मॅच होते. म्हणजे ही सिमिलॅरिटी कशामध्ये दाखवते, हायड्रोजन आणि अल्कलाय मेटल. तसंच आपल्याला काय पाहिजे आता, एलिमेंटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, कंपाऊंड विथ मेटल्स आणि कंपाऊंड विथ नॉन मेटल्स. ठीक आहे. H2 आणि Cl2, तसंच मेटल सोबत NaH, NaCl आणि कंपाऊंड नॉन मेटल सोबत CH4, CCl4. सिमिलॅरिटीज हा हायड्रोजन हा हॅलोजन सोबत सुद्धा काय करतो, दाखवत आहे. मॉडर्न पिरियडिक लॉ. ठीक आहे. आता मॉडर्न पिरियडिक लॉ काय सांगतोय, जे पण सायंटिफिक वर्ल्ड आहे तो दुसऱ्या कोणत्याही इंटिरियर ऑफ ॲटम सोबत मिळालेला नसतो. जेव्हा मेंडल काय पुट फोर्थ करतो त्यांचं पिरियडिक टेबल, कोणती डिस्कवरी झाल्यानंतर, इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाल्यानंतर, सायंटिस्टनी काय स्टार्ट केलं, एक्सप्लोर करायला चालू केलं, कशामध्ये, रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉन नंबर्स ऑफ ॲटम्सच्या आणि त्याच्या ॲटमिक नंबरच्या.
जे ॲटॉमिक नंबर आहे मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये ते फक्त सिरियल वाईज नंबरच काय करतं, एलिमेंटचं इंडिकेट करतं. तसंच जर पाहिलं 1913 मध्ये AD मध्ये जे इंग्लिश सायंटिस्ट होते हेनरी मोसेली, त्यांनी काय डेमॉन्स्ट्रेट केलं होतं, कशाच्या मदतीने, एक्सपेरिमेंटच्या मदतीने, की एक्सरे ट्यूब यूज करताना जो ॲटॉमिक नंबर म्हणजे ॲटॉमिक नंबर हा झेडने काय केला जातो, डिनोट केला जातो, तो कॉरस्पॉन्ड आहे एका एलिमेंटला. कशाला, पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द न्यूक्लियसला. कशाला आहे, पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द न्यूक्लियसला. आणि तसंच म्हणू शकतो जेवढे पण नंबर ऑफ प्रोटॉन्स आहे ते कशामध्ये प्रेझेंट असतात, न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. कशाच्या, ॲटम ऑफ त्या एलिमेंटच्या. तसंच आपण म्हणू शकतो जे पण ॲटॉमिक नंबर आहे ते कसं आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी दाखवतं एलिमेंटची त्याच्या ॲटॉमिक मासच्या अराउंड. ठीक आहे. अकॉर्डिंगली आपण म्हणू शकतो जी स्टेटमेंट आहे मॉडर्न पिरियडिक लॉची, ती स्टेट काय सांगती, जे प्रॉपर्टीज आहे एलिमेंट्सचे ते पिरियॉडिक फंक्शन असतात त्यांचे ॲटॉमिक नंबरचे. जे प्रॉपर्टीज आहे एलिमेंटचे ते पिरियॉडिक फंक्शन असतात त्यांच्या स्वतःच्या ॲटॉमिक नंबर्सचे. ठीक आहे. आता आपल्या अभ्यासाचं आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. जे क्लासिफिकेशन आहे एलिमेंटची रिझल्ट करतं एक अरेंजमेंटमध्ये एका इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांच्या ॲटॉमिक्स नंबरच्या. त्याला कशामध्ये आपण म्हणणार, मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. ठीक आहे. तसंच म्हणलं जे प्रॉपर्टीज आहे एलिमेंट्सचे ते काय प्रेडिक्ट केलेले आहे, कशाच्या मदतीने, मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या, जे कशाच्या बेसिसवरती फॉर्म झाले आहे त्यांच्या असणाऱ्या ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवरती काय झालेलं आहे, फॉर्म झालं आहे. तसं जर आपण पाहिलं की जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्याला काय म्हणलं जातं, लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. काय म्हणलं जातं, लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल असं म्हणलं जातं. तसंच मॉडर्न पिरियॉडिक टेबल जे एलिमेंटची अरेंजमेंट आहे त्यांच्या अकॉर्डिंग आणि त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणू शकतो, खूप सारे ड्रॉबॅक्स आहे मेंडेलिक पिरियॉडिक टेबलच्या अनुसार, जे अपियर पण होतात आणि रिमूव्ह पण केले जातात. तशीच खूप सारे प्रकारे पोझिशन ऑफ हायड्रोजन सुद्धा रिमूव्ह गेली नाही कशामध्ये, मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. तसंच आपण असं पाहिलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एखाद्या ॲटमचं ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय होतात, डिस्ट्रीब्यूट होतात त्यांच्या शेल्समध्ये. शेल्स माहीत असतील तुम्हाला, किती शेल्स आहे, K, L, M आणि N हे काय शेल आहे. ठीक आहे. असे जे काय आहे शेल आहे. ठीक आहे. समजलं शेल काय आहे, K, L, M आणि N हे काय आहे, शेल आहे. कशाचे, मॉडर्न कॉन्फिगरेशन जर एखाद्या गोष्टीचं काढायचं असेल त्याची. ठीक आहे. तसं आपण म्हणणार की हे डिटरमाइन केले जेवढे पण टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. जर आपण पहा, आपण घेतला हायड्रोजनचा जो ॲटॉमिक मास असतो तो किती, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असतो, 1 असतो. ठीक आहे. तर H हा आपण म्हणणार हा जो आहे तो K आहे आणि मी काय म्हणणार हा तो काय आहे, L आहे. ठीक आहे. आणि हा मी काय म्हणणार हा M आहे आणि हा मी काय म्हणणार हा N आहे. तर आता H म्हणल्यावरती एकच आहे ना, तर त्याच्या K वरती काय होईल, एकच ॲटॉमिक नंबर होईल. म्हणजेच हायड्रोजन किती कंटेन करतो, एक ॲटॉमिक नंबर काय करतो, कंटेन करतो. तसंच जेवढे पण टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ॲटम वरती ते सेम आहे ॲटॉमिक नंबर सारखे. जे रिलेशन काढलं जातं ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंटच्या आणि त्याची जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ती क्लिअरली मॉडर्न पिरियडिक मध्ये कशी आहे, सारखी दाखवलेली आहे. ठीक आहे. तसंच स्ट्रक्चर आहे मॉडर्न पिरियडिक टेबल बद्दल, ते काय करूया आपण पाहूया. काय सांगितले पहा, जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्यांच्यामध्ये 7 हॉरिझॉन्टल रोज आहे. त्याला काय म्हणलं जातं, पिरियड्स. कुठपासून, 1 ते 7 पासून. तसंच 18वा जो वर्टिकल कॉलम आहे त्या टेबलमध्ये ते कुठपर्यंत आहे, ग्रुप 1 to 18. कुठपर्यंत आहे, ग्रुप 1 to 18. एक गोष्ट लिहिली मी वरती, काय लिहिली, IMP. काय लिहिली, IMP. जे अरेंजमेंट आहे
पिरियड्सचं आणि त्याच्या ग्रुपचं ते काय करतं, फॉर्मेशन असतं एका अशा बॉक्सेसमध्ये. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर हा सिरियली इंडिकेट केला जातो त्याच्या अप्पर पार्ट वरती आणि प्रत्येक बॉक्स हा कॉरेस्पॉन्ड असतो त्याच्या एलिमेंट वरती. प्रत्येक बॉक्स हा कॉरेस्पॉन्ड असतो कशाला, त्याच्या असणाऱ्या एका एलिमेंट वरती. तसं जर पाहिलं किती रोज फॉर्म होतात, 7 रोज काय होतात, फॉर्म होतात. रोज जेवढे पण दाखवले आहे सेपरेटली बॉटम वरती मध्यभागी काय दाखवलेले आहे, कशाच्या, पिरियॉडिक टेबलच्या. ह्या जे मध्यभागी आहे त्याला आपण काय म्हणतो, लॅन्थेनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. ठीक आहे. जे मध्यभागी आहे पिरियॉडिक टेबलच्या त्याला आपण म्हणतो लॅन्थेनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. देअर आर किती, 118 बॉक्सेस आहे ह्या पिरियॉडिक टेबल मध्ये, इन्क्लुडिंग द हे 2 सिरीज इन्क्लूड करताना. ठीक आहे. 118 तर आहे पण हे 2 सिरीज पण काय केले आपण, इन्क्लूड केलेले आहे. ह्याचाच अर्थ किती, 118 जागा आहे एलिमेंट साठी कशामध्ये, मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये. जर आपण पाहिलं फॉर्मेशन होती कशाची, काही फ्यू एलिमेंट्सची जी इस्टॅब्लिश केली आहे एक्सपेरिमेंटली आणि देअर बाय मॉडर्न पिरियॉडिक टेबल कसा झालेला आहे, कम्प्लिटली फिल्ड झालेला आहे. आता 118 एलिमेंट्स काय दाखवलेले आहे, डिस्कवर्ड केलेले आहे. 118 एलिमेंट्स काय झालेले आहे, डिस्कवर्ड झालेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट जर पाहिलं तर पूर्ण जो एंटायर पिरियॉडिक टेबल आहे ते 4 बॉक्स मध्ये डिवाइड आहे. किती बॉक्स मध्ये डिवाइड आहे, 4 बॉक्स मध्ये डिवाइड आहे. ठीक आहे. पहिला आहे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. ठीक आहे. काय पहिला एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, हे तुम्हाला मी नंतर सांगते वाटलंच तर. ठीक आहे. आपण शिकताना ते पिरियॉडिक टेबल शिकताना आपण सांगू. ठीक आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. जो एस ब्लॉक आहे त्याच्यामध्ये एक आणि दुसरा ग्रुप प्रेझेंट असतो. एक आणि दुसरा ग्रुप काय असतो, प्रेझेंट असतो. ठीक आहे. आणि जो ग्रुप 13 to 18 आहे तो कशामध्ये असतो, पी ब्लॉक मध्ये असतो. 13 ते 18 आहे तो कशामध्ये असतो, पी ब्लॉक मध्ये असतो. आणि जो ग्रुप 3 ते 12 आहे तो डी ब्लॉक मध्ये असतो. 3 ते 12 आहे तो डी बॉक्स मध्ये असतो. आणि मध्येच त्यांच्या लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज कुठं असतो, त्यांच्या मधल्या ब्लॉक मध्ये तो काय फॉर्म करतो, एफ ब्लॉक फॉर्म करतो. कोणता ब्लॉक फॉर्म करतो, एफ ब्लॉक फॉर्म करतो. ठीक आहे. जो पी ब्लॉक आहे पिरियडिक टेबल मध्ये, सॉरी एक मिनिट, जो डी ब्लॉक आहे एलिमेंट मध्ये त्याला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतो. जो डी ब्लॉक आहे ना, डी ब्लॉकला दुसरं पण नाव विचारू शकतात, व्हॉट आर द ट्रान्झिशन एलिमेंट्स, व्हॉट आर द ट्रान्झिशन एलिमेंट्स. तर आपण काय म्हणू शकतो, कोणते, व्हॉट आर द ट्रान्झिशन एलिमेंट्स. आपण काय म्हणू शकतो, डी ब्लॉक इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रान्झिशन एलिमेंट्स. एक झिगझॅग लाईन असते अशी 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 अशी, कशी कशी, अशी 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 एक झिगझॅग लाईन असती, ती ड्रॉ होती पी ब्लॉक ऑफ पिरियडिक टेबल मध्ये. आणि तिथं 3 काय असतात, 3 ट्रेडिशन टाइप्स एलिमेंट्सचे ते क्लिअरली कसे दाखवले जातात मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये, कशाच्या हेल्पनी, झिगझॅग लाईनच्या. आणि जे मेटलोड आहे त्या ह्या एलिमेंटच्या मध्ये काय असतात, बॉर्डर ऑफ झिगझॅग लाईन मध्ये असतात. बॉर्डर ऑफ झिगझॅग लाईन मध्ये असतात. कोण, मेटल. म्हणजे बॉर्डर ऑफ झिगझॅग लाईन मध्ये म्हणजे इथं काय असणार, मेटल, आणि इथं काय असणार, नॉन मेटल. आणि हा जो मध्ये काय दाखवतो, मेटॅलॉइड. काय दाखवतो, मेटॅलॉइड दाखवतो. ठीक आहे. तसंच आपण म्हणणार जेवढे पण मेटल्स लाय होतात लेफ्ट साइड वरती झिगझॅगच्या त्याला आपण काय म्हणणार, नॉन मेटल. आणि राईट साइडला जे होतं त्याला आपण काय म्हणणार, मेटल. ओके. काय म्हणणार त्याला, मेटल म्हणणार. काही थोडस गोष्ट पाहूया आपण मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल. जेव्हा एखादा पिरियड नेबरिंग एलिमेंटला डिफरंटली स्लाइटली असतो, वेगळा असतो, क्वचितच वेगळा असतो त्याच्या प्रॉपर्टी सोबत, आणि डिस्टन्स एलिमेंट डिफरंटली वाईडली असतो त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये. एलिमेंट्स
सेम असतात त्या ग्रुपमध्ये ते काय दाखवतात, काही सिमिलॅरिटी दाखवतात. आणि ग्रेडेशन म्हणजे ग्रेड असं ना, ए बी असं ग्रेड असं ना, ए प्लस, ते ग्रेडेशन दाखवतात त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये. ठीक आहे. तसेच these characteristics of groups and periodic in the periodic table are because का असतात, कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्या एलिमेंटचे असतात. कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्या एलिमेंटचे असतात. असं आपण म्हणू शकतो, इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट विच डिसाइड द ग्रुप अँड द पिरियड इन द विच इज टू बी प्लेस्ड. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय दाखवतं, एखाद्या एलिमेंटचं डिसाइड सुद्धा करतो ग्रुप, आणि त्या पिरियड मध्ये कुठं ठेवायचे तिथं सुद्धा काय करतो, तो आपल्याला काय करतो, दाखवतो. ठीक आहे, समज इथपर्यंत. ठीक आहे. काय सांगितलंय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स. कॅरेक्टरिस्टिक्स कशाचे, ग्रुप्स आणि पिरियडचे. जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ग्रुप्स आणि पिरियडचे, त्या पिरियडिक टेबलमध्ये ते कुणी अंडरस्टँड केलेलं आहे, कंपॅरिझन जर आपण केलं ना प्रॉपर्टीज आणि एलिमेंट्सचं, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्सचं, तरच आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स आणि पिरियड्स काय करू शकतात, कळू शकतात. व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आहे जे ग्रुप्समध्ये काय दाखवतात, सिमिलॅरिटी आणि ग्रेडिएशन. सिमिलॅरिटी आणि ग्रेडिएशन, जे प्रॉपर्टीज आहे एलिमेंटचे चेंज होतं कसं, स्लोली, while growing from one end to other, while growing from one end to other. म्हणून आपण म्हणू शकतो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पर्टिक्युलर पिरियड. कुठं, एका पर्टिक्युलर पिरियड मध्ये, फ्रॉम कुठून, लेफ्ट टू राईट. ओके, होप तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण उद्या बाकीचं लेक्चर कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.